जय श्रीराम मंडळी. आमच्या निताताई हाक मारतात बघा. खाली त्यांच्या जाऊबाई आलेले आहेत आमच्या खालून कांदा इथं तिथं खुरपायला. निताताई जय श्री हरी काय ते जय श्रीराम. श्रीराम जय श्रीराम. मग आपण चालला होता घरी आम्ही. सुटलाव आम्ही आता चालला घरी. कळशी घेऊन चालले पाण्याची. सुटले आता. बाय. दिवस पण माळायला. आता आमची सुट्टी झाली. आम्ही चाललो बघा घरी. निताताईच्या जाऊबाई वर गेल्यात. कपडे ती काढायला लागल्यात तोपर्यंत. आणि आज तुळशीचं लग्न करायचंय म्हणून म्हणलं चला ऊस घ्यावा. आणि चालले बघा ऊस घ्यायला. इळा ठेवा निताताई. आणि दिवसभर काम करून घामानं टिकली कधी पडली ती पण माहिती झाली नाही. चला आता मग तोडते ऊस. ऊसाच्या जवळ आले मी. आणि इथं सगळा ऊस लोळला आहे बघा. आता ह्यातला मी काय पूर्ण ऊस घेणार नाही. वाडे 2-3 कांड्या ठेवूनच घेणार आहे. कारण न्यायचं पण सोपं नाही. चलत जायचंय गाडीवर काय जायचं नाही. तिकडे धारा चालू झाल्यात ह्यांच्या. म्हणून आता असे 2 वाडे घेणार आहे. आणि हा घेतलाय बघा ऊस. तुळशीच्या लग्नासाठी चिंच आणि बोरं पण आमच्या इथं घेतात. आणि आता पुढंच एक बोरीचं झाड पण आहे आणि चिंचाचं पण. इथं ताई पुढे गेल्या त्यांच्या जाऊबाईच्या डोक्यावर ठेवलेत ऊस. कारण माझ्याकडे हातात पिशवी मग कसं घेता येणार म्हणून. आता मला घ्यायच्यात बघा चिंचा आणि बोरं. तर हे आहे बघा बोरीचं झाड. आता पुढं चिंचाचं आहे. परंतु आता त्या चिंचा येतात का नाही अडचणीतल्या घ्यायला काय बघता येणार नाही. बघते इथं बोरं जर पडले असले तर. नाहीतर बाजारातून ह्यांनी आणले होते तसले बोरं. पण ही कशी आहे छान आहे. इथं मन मानत नाही ती बोरं ठेवायला. कारण मोठे मोठे ते बोरं आहेत ना. इथं चिंचाचं पण झाड आहे. चला म्हटलं आता घ्याव्या चिंचा. आता फास्ट चालले. निताताईचा आवाज यायला लागला. हाका मारायला लागल्यात. भरपूर पुढे गेलेत निताताई. मी बोरं आणि चिंचा गोळा करेपर्यंत.